मला सायकल चालवता येते. चला, मला सायकल चालवता येते. ग्रुप नंबर 1 and 5 सांगा मला वाक्य. सगळे म्हणून सांगा. आय एम एबल टू बोला बरोबर. आय एम एबल टू राईड बायसिकल. व्हेरी नाईस. बर, ग्रुप नंबर 1 and 2 सगळे म्हणून सांगा मला वर्बल क्वेश्चन याचा. मला सायकल चालवता येते का? मला सायकल चालवता येते का. व्हेरी नाईस. फोरची मुलं माझ्या बरोबर लिहा. फोरची मुलं प्लीज राईट विथ मी. मला सायकल चालवता येते का. बरं, मला ज्यावेळी आपण काय करू, स्वतःला क्वेश्चन विचारत नाही आपण, आहे ना. काय लिहायचं मग सांगा. यू आर एबल टू सायकल चालवता येते. मराठी तुला सायकल चालवता येते का असं विचारू ना आपण. चालवता येते. करेक्ट आहे. सांगा मग इंग्लिश सांगा मला. ग्रुप नंबर 1 and 5 सांगा. आर यू एबल टू. व्हेरी नाईस. आर यू एबल टू राईड बायसिकल. एक्सलंट. पालक प्लीज बोलताना माईक बंद करा आणि बोलूच नका ना. बोलणं टाळा. मुलगा अभ्यास करतोय, बोलू नका जवळ कानाच्या जवळ. हा, आर यू एबल टू राईड बायसिकल. चला, याचा एनी मिनिंगफुल डब्ल्यूएच क्वेश्चन सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 कोणाला सायकल चालवता येते. सायकल काय वाक्य. चालवता लक्षात घ्या, कोणाला सायकल चालवता येते. कोणाला म्हणल्यास काय होईल, थर्ड पर्सन सिंग्युलर आला. आरच्या ऐवजी काय होईल मग, इज. हा, मग कोणाला म्हणजे काय, हू. कमॉन सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 ग्रुप नंबर 1 and 5 हू इज एबल टू राईड बायसिकल. आणि जर आपल्याला आर कायम ठेवायचं तर आपण काय केलं असतं. हा, मराठी सांगा मला. मराठी वाक्य बदला. हा, बोला रे. काय करावं लागेल आपल्याला. कोणाला सायकल चालवता येते. पुढे बोला. काय होईल मग इंग्लिश काय होईल. Who all are able to ride bicycle. Excellent. Very nice. बर, आणखी नाही लिहायचं का. तुला केव्हापासून म्हणता येईल का. केव्हापासून काय सायकल चालवता. From when you are able to नो केव्हापासून मी तुम्हाला डब्ल्यूएच वर्ड दिलेला आहे. केव्हापासून म्हणजे काय सांगा लवकर. नाही, सिन्स वेन. मी तुम्हाला वर्ड दिलेला आहे. काय होईल मग बोला. सिन्स वेन. Since when are you able to ride? Very nice. Are you able to ride bicycle? You may say also. हा. पुढं. Shall we go to negative sentence? Negative सांगा मला इथं. मला चालवता येत नाही. बर,
आजचे नवीन मुलं काय आले असतील तर तुमचा ग्रुप नंबर 5 आहे बघा, 1 आहे 1. तुमचा ग्रुप नंबर कोणता आहे? 1 आहे नवीन मुलांचा. आज जे नवीन मुलं आलेत गोरे सरांनी ऍड केलेले त्यांचा ग्रुप नंबर 1 आहे. ठीक आहे. मला सायकल चालवता येत नाही. सांगा रे मला ग्रुप नंबर 1 and 5. बोला. I am not able to ride bicycle. I am able to ride bicycle. I am not not able to ride bicycle. I am not able to ride bicycle. Very nice. आता I am and not चा आपण शॉर्टकट लिहित नाही त्यामुळे याचा सेकंड टाइप सेकंड वेन आपण आणि अदर वेन आपण नाही लिहिणार. चला हा पुढं. तुला सायकल चालवता येत नाही का? चालवता येत नाही. चालवता येत तुला सायकल चालवता बोला व्हेरी नाईस येत नाही का? दिस युअर वर्बल क्वेश्चन. शेवटी का लिहिलं की वर्बल क्वेश्चन तयार होतो. कोणत्याही वाक्याच्या शेवटी तुम्ही का लिहिलं तर वर्बल क्वेश्चन तयार होतो. बरोबर. आणि कसं बनवायचा हा हेल्पिंग वर्ब सुरू केलं घ्या. बोला. च्या ऐवजी आता काय येईल? तो असल्यामुळं आर येईल. बोला. आर यू not able to ride bicycle or in other way aren't you able to ride bicycle? ride bicycle. Excellent, very fine. aren't you able to ride bicycle? Are you all able to see the bottom line of the board? Yes or no? Yes, sir. बघा हे याच प्रकारचं वाक्य आहे की नाही? Are you all able to see the last line of this column? Okay. चला any meaningful WH question group number 1 and 5. Continue. सायकल चालवता येत नाही. तुला सायकल हा. का चालवता येत नाही? दोन्ही लिहितो मी वाक्य, दोन्ही वाक्य लिहितो. तुला सायकल का चालवता येत नाही आणि सायकल कोणाला चालवता येत नाही. सायकल कोणाला चालवता येत नाही. चालेल. आणि दुसरं काय होतं? तुला सायकल का चालवता येत नाही. बरोबर आहे का? तुला सायकल का चालवता येत नाही. शांती थांबा. पहिलं वाक्य अगोदर म्हणू. ग्रुप नंबर 1 and 5 सांगा मला कोणाला WH वर्ड काय? हो बोला. is not able to ride bicycle. He is not able to ride bicycle. Who is not able to ride bicycle? Who is not able to ride bicycle? I am back. चला सांगा लवकर. तुला सायकल का अंधारे सर आहेत का? अंधारे सर आहेत का? अंधारे सर. गोरे सर आपले काय सायन्स ऑलिम्पियडला कोणी बसलं होतं का? सायन्स ऑलिम्पियडला गायकवाड सर कोण होतं का सायन्स ऑलिम्पियडला? कोण होतं? दुर्वा. कोण बसलं होतं? सेकंड लेवलला कोण क्वालिफाय होतं? Was there anybody who qualified second level National Science Olympiad? बरोबर. All right. We will have separate call for that. All right. चला. तुला सायकल का चालता येत नाही? कोण सांगताय? ग्रुप नंबर अच्छा हे होतं आपलं. Who is not able to ride bicycle? हे तुम्ही सांगितलं होतं, मी लिहिलं नव्हतं. राईड बायसिकल.
Okay. Or in other way, come on. Group number 1 and 5. Who isn't able to ride bicycle? Who isn't able to ride bicycle? Yes, you are all are absolutely correct. चला, तुला सायकल का चालवता येत नाही? ग्रुप नंबर 1 and 5 का? Why you can't able to ride bicycle? कोणतरी म्हणतंय वाय यू कांट, हा तसं नाही. वाय नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा, डोकंच लावायचं नाही. वर्बल क्वेश्चन कुठे आपला? इकडे आहे. वाय नंतर आर यू नॉट एबल टू. WH वर्ड नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा, डोकं लावायचं नाही. वाय आर यू Why are you नॉट एबल टू ride bicycle? ride bicycle? That's it. After WH word, just repeat verbal question whatever we made just before few seconds. हा चला. और in other way, दुसऱ्या प्रकारचा verbal question. Why aren't you able to ride bicycle? Able to ride bicycle. Very nice. Why aren't you able to? Why aren't you able to ride bicycle? So this is one set of मला सायकल चालवता येते. Shall we go ahead with the next set now? चला, ग्रुप नंबर 2. एक वाक्य सांगा मला. दोन 3 लोकांचं, 4 लोकांचं, 5 लोकांचं वाक्य ऐकणार. त्यातलं एक वाक्य मला जे काय असं वाटतं की हा हे दिस इज मोस्ट प्रॅक्टिकल सेंटेन्स, ते वाक्य मी घेणार. चला बोला. संपदा बोल. निबंध लिहिता येतो. तिला एसे लिहिता येतो. ओके, एक वाक्य झालं. तिला निबंध लिहिता येतो, एसे लिहिता येतो. वीरेन बोल. दादाला सीसीटीव्ही ऑपरेट करता येतो. दादाला आता सीसीटीव्ही काय ऑपरेट करायचंय? सीसीटीव्हीला काय ऑपरेट करायचं सांग मला. बरं ठीक आहे, तरी पण आपण म्हणू, बघू आपण. ठीक आहे, कोणता चॅनल चालू आहे काय बघता येतं. बरं ठीक आहे, दादाला सीसीटीव्ही ऑपरेट करता येतो. मान्य आहे. पुढं यश यश बोल. थांब सगळ्यांना सांगायला होतं. हा बोला. मी एका मिनिटात 20 शब्द लिहू शकतो. मी एका मिनिटात 20 शब्द लिहू शकतो. बर, चांगलंय. हा ऐश्वर्या. हा मला भाषण करता येतं. मला भाषण करता येतं. हा नेक्स्ट. मोर. काव्य. काय नाव? आदित्य. हा शिवराजला गायीची धार काढता येते. शिवराजला गायीची धार काढता येते. चला, मोस्ट सुटेबल सेंटेन्स. आता आणखीन याला कोणी आहे का? याला कोणी चॅलेंज आहे का? हा प्रॅक्टिकल सेंटेन्स आहे ना. पुढं आणखीन कोण आहे? काव्या सांगा. दीदी ड्रॉइंग काढण्यात समर्थ आहे. बरं, दीदी ड्रॉइंग करण्यास समर्थ आहे. चालतंय, मला मोस्ट प्रॅक्टिकल वाटलं. बघा, सगळ्यांची वाक्य बरोबर आहेत. मोस्ट प्रॅक्टिकल आहे, दैनंदिन वापरातलं वाक्य आहे. शिवराजला गायीची धार काढता येते. आता धारला पण शब्द शोधावा लागेल आपल्याला, तेव्हा नवीन शब्द माहिती होईल. चला बोला. शिवराज 2 नंबरचं सेट आहे. त्यातलं पहिलं वाक्य आहे. बोला रे, लिहा सगळे लोक. शिवराजला गायीची धार काढता येते. शिवराजला गायीची धार काढता येते. बघा, टू मिल्क म्हणजे काय? दूध काढणे, धार काढणे. आहे शब्द आहे ना? आहे का? वर्ब आहे का आपल्याकडे? लिस्ट मध्ये आहे का नाही? बघा बघा बघा, चेक करा, चेक करा. चेक दिस. टू मिल्क, धार काढणे, दूध काढणे. चला
शिवराजला गायीची धार काढता येते. तुम्हाला मेनवर सांगितलं मी. सांगा रे सगळे मिळून ग्रुप नंबर 2. Shivraj is able to milk of cow. milk of नाही, मिल्क ऑफची गरज आहे. शिवराज इज एबल टू मिल्क काऊ. शिवराज इज एबल टू मिल्क काऊ. फाउंड इट. सापडलं? तू मिल्क टाका ना. बरोबर आलं ना ते. जस्ट पुट टू मिल्क. बरोबर आहे करेक्ट आहे. शिवराज इज एबल टू मिल्क काऊ. हा पुढे बोला. शिवराजला गायीची धार काढता येते का? शिवराजला गायीची धार काढता येते का? शिवराजला गायीची धार काढता येते का? लक्षात घ्या. काढता येते का? काढता येते का? लक्षात घ्या. धार काढणे हा बोली भाषेतला शब्द आहे. धार काढणे म्हणजे गाईचं दूध काढणे. बरोबर. त्याला धार काढणे हा असं आपल्या मराठीमध्ये बोलतो आपण. गायीची धार काढता येते का? व्हेरी गुड. डोकं लावायचं नाही. काय करायचं? इज इकडे घ्यायचं आणि बोलायचं. बोला इज. Shivraj able to Is Shivraj able to milk cow. ओके. एक्सलंट एक्सलंट व्हेरी फाईन. नवीन आजच्या विद्यार्थ्यांसाठी थोडस एक्सप्रेशन आहे. बघा हे साधं वाक्य आहे. शिवराज इज एबल टू मिल्क काऊ अशा पद्धतीने बनलं. कोणत्याही वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना वाक्याच्या शेवटी का ठेवायचं मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये त्या वाक्याचा वर्बल क्वेश्चन बनवताना त्याच वाक्यातील हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवायचं. बाकी वाक्य तसंच द्यायचं. बघा इथं काय केलं आपण? इज इकडे घेतलं. इज शिवराज एबल टू मिल्क काऊ. तर जसंच्या तसं रिमेनिंग पार्ट लिहिला. फक्त आपण हेल्पिंग वर्ब सुरुवातीला ठेवलं. सो दिस इज हाऊ यू कॅन मेक वर्बल क्वेश्चन. फाईन. आणि याच्या अगोदर WH शब्द ठेवला की WH क्वेश्चन तयार होतो. बघू आपण. चला मराठीमध्ये सांगा रे यांनी सुटेबल WH क्वेश्चन. कोणाला गायची कोणाला गायीची धार काढता येते? कोणाला गायीची धार काढता येते? हे आहे का? सर आहेत का? गायकवाड सर. शिवराजला गायीची कोणाची धार काढता येते? गायकवाड सर आहेत का? गायकवाड सर आहेत का? कोण सांगते मला? अंधारे सर किंवा गोरे सर सांगा सर. गायीची का गायीची? हा फर्स्ट वाला सर गायची. कोण आहे फर्स्ट? बरोबर आहे ना? हा फर्स्ट सर फर्स्ट. चला गायीची धार कोणाला काढता येते? गायीची धार कोणाला काढता येते? शिवराजला कोणाची धार काढता येते? मराठीतल्या तेव्हा प्रॉब्लेम आहे. कोणाला धार काढता येते? शिवराजला बरोबर. कोणाला आलं करेक्ट आहे. हा बोला. कोणाला गायीची धार काढता येते? गायीची धार कोणाला काढता येते सांगा. कमॉन. होच्या पुढं काय वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. Who is able to milk cow? Excellent. Who is Able to milk cow. Excellent. Who is able to milk cow? मिक्स झालं रे. आणि काल पण काय राहिलं होतं? काय होतं कालचा विषय काय होता? हे राहिलं होतं बघ कुठतरी वाक्यात आहे ना. नॉटच्या वाक्यामध्ये हे राहिलं होतं. मी बोललेलो असेल रेकॉर्डिंग चेक करा. मात्र तिथं चुकून लिहायचं राहिलं होतं. So someone, what's your name? आदोष. नाव विचारलं नाही. आदोष. ये आदोष म्हणलो मी. नाही म्हणलो आदोष. ही सेड की तर ही कसं काय नाही इथं क्वेश्चन मध्ये? ही नव्हते. हे चुकून राहिलं होतं. ओके. इज नॉट झालं होतं आहे ना. इज नॉट पाहिजे होते. सो हु इज एबल टू मिल्क काऊ? चला एनी मोर WH क्वेश्चन आणखीन काय होऊ शकतो का?
शिवराजला कोणत्या गायीची दार काढता येते? चालेल. शिवराजला कोणत्या गायीची धार काढता येते? व्हेरी प्रॅक्टिकल क्वेश्चन. व्हेरी नाईस. सो कोणती गाय हा डब्ल्यू शब्द बनेल. With विच cow काऊ. हा. able to शिवराज is able to milk इज एबल टू मिल्क. दॅट्स इट. to बरं सगळ्यांना लक्ष द्या इकडं. तुम्हाला 10th एसएससी बोर्डचा 1 मार्कचा क्वेश्चन सांगतो मी. हा, लक्ष द्या इकडं. कशा प्रकारे क्वेश्चन विचारलं होतं बघा. 10th एसएससी बोर्डच्या क्वेश्चन. हा, 10th एसएससी बोर्ड असतं ना. 10th बोर्डचा तुम्हाला क्वेश्चन 1 मार्क सांगतो. बघा कसा असतो. काय असतं इथं वाक्य लिहिलं असतं. शिवराज, बघा हा क्वेश्चन कसा येतो 1 मार्कला. शिवराज इज एबल टू मिल्क काव. क्वेश्चन 1A आणि 1B मध्ये हा क्वेश्चन असतो बघा असा. लक्षात घ्या, चुकून यावरती येऊ नये. तुम्हाला क्वेश्चन दिलेला असतो. ऐका इकडं, कोणी बोलू नका. एक लक्ष द्या. तुम्हाला क्वेश्चन असतो रिराईट, असं असतं बघा. रिराईट अबव सेंटेन्स beginning with which cow. असा क्वेश्चन आहे. बिगिनिंग विथ विच काउ. तर तुम्हाला काय करायचंय, अगोदर हे इथे घ्यायचं. आपला बनला वर्बल क्वेश्चन. हे जिथे घेतलं काय बनला तुमचा वर्बल क्वेश्चन बनला. आणि याच्या अगोदर विच काउ ठेवलं, तुमचा डब्ल्यूएच क्वेश्चन बनला. मग काय आलं, विच काउ इज आलं का इथं. शिवराज आलं एबल टू मिल्क काउ. तर इकडे आलं ना विच काउ मध्ये काउ आलं. एवढं सोपं असतं. 1 मार्क विचारलं असतो. अनेक मुलांना हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही. ठीक आहे, 1 मार्कला क्वेश्चन असतो. आपले आज 4th ची मुलं हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतील. ठीक आहे. सो मेक डब्ल्यूएच क्वेश्चन म्हणण्याच्या ऐवजी काय केलं असतं, रिराईट अबोव सेंटेन्स बिगिनिंग विच काउ. याचा तुम्हाला काय विचारलेलं आहे, मेक डब्ल्यूएच क्वेश्चन. आणि डब्ल्यूएच वर्ड काय वापरायचा आहे, विच काउ हा डब्ल्यूएच वर्ड नो यूज करायचा असं त्याचा अर्थ असतो. चला बरं, याचा आपण काय करू आता, निगेटिव्ह बनवू. चला निगेटिव्ह मध्ये चला. नंबर 1. नंबर 1 सेंटेन्स. शिवराजला गायीची धार काढता येत नाही. शिवराजला गायीची दार काढता येत नाही. काढता येत नाही. व्हेरी नाईस. ग्रुप नंबर 2. शांततेनं सगळे मिळून मला सांगायचं. ज्याला मराठी वाक्य सांगायला चान्स मिळाला नाही त्या सगळ्यांनी इंग्लिश सांगायचं. चला. इज नॉट एबल टू मिल्क काऊ. Shivraj is not able to Not Shivraj is not able to मिल्क काउ. बसा बोल नका. not able to milk. तर आता कोण बोलतोय लक्षात ठेवा, त्याला लगेच काढून टाकतो मी. आणि 5 वेळेस चुका केला त्याला परमनंट काढून टाकायचं. 5 वेळेस मध्ये बोलणार कोणी सापडलं त्याला परमनंट काढून टाकायचं. हा, शिवराज इज नॉट. नवीन बोल लक्षात रे. फक्त काय, सो टू मेक एनी सेंटेन्स निगेटिव्ह तुम्हाला काय करायचं, हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लिहायचं आणि बाकी वाक्य आहे तसं रिपीट करायचं. बघा, शिवराज इज एबल टू मिल्क काऊ आणि नॉट एबल टू मिल्क काऊ मध्ये काय फरक आहे, इज नंतर नॉट ठेवलंय, बाकी वाक्य सेमच आहे. शिवराज इज नॉट एबल टू मिल्क काऊ आणि शॉर्ट मध्ये काय करता येईल, इजंट. सांगा रे ग्रुप नंबर 2 सगळे म्हणून सांगा. Shivraj isn't able to milk. Shivraj isn't able to milk cow. शिवराज इजंट एबल टू मिल्क काऊ. व्हेरी नाईस, एक्सलंट. 4th ची मुलं झालं का, माझ्यावर आले का, पाणी पिऊन बोला. पाणी पित राहिले पाहिजे. चला, वर्बल क्वेश्चन ग्रुप नंबर 2 कंटिन्यू करा.
शिवराजला गायीची धार काढता येत नाही का? शिवराजला गायची धार काढता येत नाही का? शिवराजला गायीची धार काढता येत नाही का? काढता येत नाही आणि शेवटी का लिहितोय बघा मी इकडं. दिसतंय का सगळा बोर्ड? हा दिसतंय वाटतं. दिसतंय का ऑनलाईन वाले? हे का पर्यंत दिसतंय का सगळं? येस ऑर नो? यस ओके. चला आता एरो करायचे असे. इजला एरो करायचा, इकडे जा म्हणायचं. इजनला एरो करायचा, इकडे जा म्हणायचं आणि वर्बल क्वेश्चन बनवायचा. चला बोला. Is Shivraj Is Shivraj not able to milk cow? शिवराज नॉट एबल टू मिल्क. बरोबर आहे. एबल टू मिल्क खाओ. व्हेरी नाईस. और isn't Shivraj able to शिवराज एबल टू मिल्क काऊ. isn't शिवराज able to milk cow? milk cow? व्हेरी नाईस. एक्सलंट. फोर्थची मुलं सांगतात का सर? कोणासमोर आहे का फोर्थची मुलं सांगतात का? आर फोर्थ स्टँडर्ड स्टुडंट्स एबल टू आन्सर द क्वेश्चन? येस ऑर नो? येस सर. हा. Yes, sir. They all are able to tell English sentences. Very nice. चला. Any meaningful question? शिवराजला पहिला गायीची pet question. धार का काढता येत नाही? Very nice. Correct question आहे. शिवराजला गायीची धार का काढता येत नाही? Excellent. शिवराजला गायीची धार का काढता येत नाही? सगळे म्हणून सांगा मला ग्रुप नंबर 2 चे. Why is not able to milk cow? बघा रे नवीन मुलं. वायच्या नंतर काय केलं यांनी बघा. इज शिवराज नॉट एबल टू मिल्क काऊ? वर्बल क्वेश्चन आहे सांगितला. काहीच मॅजिक नाहीये. अच्छा 2 राहिलं बघा इकडं. एबल टू मिल्क काऊ. करेक्ट आहे. और इन अदर वे दुसऱ्या प्रकारचा वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. बोला रे ग्रुप नंबर 2. वाय Isn't Shivraj able to milk cow? Why isn't Shivraj able to milk cow? Very nice. Excellent. Why isn't Shivraj able to milk cow? बरोबर आहे. लिहिते का बरोबर? Which cow is Shivraj? लवकर लवकर लिहा. वरची मुलं लिहा माझ्या बरोबर. मेरे साथ साथ लिखो. माझ्या माग माग या. काला खाऊ दही भात. या रे अरे गोपाळांनो. चला. कोणाला धार काढता येत नाही? कोणाला धार काढता येत नाही? शिवराजला कोणत्या गायीची धार काढता येत नाही? चालतं साहेब चालतंय. गायीची धार कोणाला काढता येत नाही? किंवा आणखीन एक क्वेश्चन आहे बघा. शिवराजला कोणत्या गायीची धार काढता येत नाही? शिवराजला कोणत्या गायीची धार काढता येत नाही? चालतंय. एक्सलंट. एक एक करून सांगा मला. ग्रुप नंबर 2 कंटिन्यू करा. Who is not व्हेरी नाईस. Who is not able to milk cow? Who is not able to milk cow? और काहीच नाही. और आहे ना. हा. Who isn't able to milk cow?
isn't able to Who isn't able to milk cow? Excellent. शिवराजला कोणत्या ओके चालायचं पुढं कोणती मुलं माझ्याबरोबर लिहा. Who is not able to milk cow or who isn't able to milk cow? कोणती गाय डब्ल्यूएच वर्ड होईल है ना. कोणती गाय बोला. ग्रुप नंबर 2 कंटिन्यू करा. which cow is Which cow Shivraj is Shivraj not able to milk cow? डबल डबल काऊ कसं येईल रे. विच काऊ इज शिवराज नॉट एबल टू मिल्क. दॅट्स इट. विच काऊ इज शिवराज नॉट एबल टू मिल्क और which cow isn't Shivraj able Which to cow isn't Shivraj not able to milk? काऊ इजंट able to milk शिवराज नॉट एबल टू. अच्छा डबल डबल नॉट नाही लागणार है ना. इजंट शिवराज एबल टू मिल्क. Which cow isn't Shivraj able to milk? Yes, you all are correct. फक्त 2च सेट झाले मात्र आपण 3 डब्ल्यूएच क्वेश्चन घेतले बघा. नंबर 3 दिस इज कोड नंबर. हा पुन्हा लक्षात ठेवा. लेट मी चेक व्हॉट डिड यू राईट. येस व्हेरी गुड. ट्रेन झाले. आपण काय लिहिलं नंबर 1 2 3 4 बघू. नंबर दिला नाही ते लफडत नको. ते 3 का 4 ते काय टेन्शनच नको मला. हे काय नंबर दिला नाही आपला काय हात 3 च्या नंतर थांबत नाही काय चालूच आहे. 3 च्या नंतर 4 येतं सर आम्ही नंबर देणंच बंद केलं. ठीक आहे. ओके आर यू ऑल डन. सभी को समझ में आया क्या. सगळ्यांना समजलं का. येस और नो. yes sir By default, today it will be the final practice of the sets of able to present. Tomorrow we'll start with able to past. चालेल. able to past पण आपण फर्स्ट डे ला घेतलं होतं का. फर्स्ट डे ला विल चेक हा. प्रेझेंट पास्ट फ्युचर तिने पण घेत होतं ना का नाही. नाही घेतलं. ओके बघू आपण. So homework. It's time to know the homework. Okay. श्रद्धा मॅडम आल्या का. श्रद्धा मॅडम आल्या का. बर दुसरा कोणतरी त्यांच्या ऐवजी बोला. मॅडमच्या ऐवजी बोला. बघा 4 to 6 रिपीट वन्स आहे. रिपीट वन्स ऐवजी आपण काय करू याला रिपीट टॉईस करू. तिकडे कमी करू आपण. रिपीट टॉईस चांगली वाक्यतात. रिपीट टॉईस. हा सेल्फ सांगा. कोण सांगताय. एनी रिप्रेझेंटेशन फ्रॉम 4th to 6th कोण आहे. Sir, 5 sets. 5 सेट. 5 जास्त होतील 4th वाल्यांना. करताल बघू आपण. 5 सेट. कवा आहे सर. बोला. रिपीट टॉईस आहे. 6 sets sir. रिपीट टॉईस है मैडम. रिपीट टॉईस है. 4 सेट्स करो अपन. रिपीट टॉईस है ना. ओके 6 सेट्स एक्सेप्टेड. रिक्वेस्ट एक्सेप्टेड. अप्रूव्ड. एक्सेप्टेड एंड अप्रूव्ड. ठीक है. ऑल राइट. समजते का कवाळे सर मुलांची काय अवस्था आहे. Yes sir. They are आर दे able एबल टू प्रॅक्टिस. Yes sir. Yes sir. Yes. बोला काय. दे आर एबल टू. They are able to understand everything. They are able to understand and they are able to talk some sentences also. बरोबर आहे की नाही. Yes sir. Yes. बरं जाता तुम्हाला आज टाइम आहे माझ्याकडे 2-4 मिनिट शिल्लक. मुद्दाम सांगतो जे वाक्य तुम्हाला येतंय शांततेनं तुमच्या विथ युअर ओन स्पीड बोला. ठीक आहे. कोणत्याही स्पीडी बोलणाऱ्याच्या स्पीडला घाबरून जाऊ नका. विनाकारणचं मोटिवेशन काहीच कामाचं नाही. शांततेने बोला. नो फॉलो युअर ओन स्पीड.
respect your own speed, respect your own style of speaking, and deliver the sentence with proper confidence. काही घाबरू नका. तुम्ही बघा लक्षात घ्या, ट्राय टू अंडरस्टँड. अमेरिकन व्यक्ती कितीही मराठी शिकला तर तुमच्या एवढं फास्ट मराठी बोलू शकणार? कॉमन सेन्स आहे. पण तो मराठी बोलेल, समजून घ्या. मराठी ही आपली व्यवहाराची भाषा आहे. इट इज लँग्वेज टू बी युज इन आवर प्रोफेशन. त्याला आपल्याला जगणं आवश्यक आहे का नाही, हा पुढचा भाग आहे. इफ यू मायग्रेट टू कॅनडा, मायग्रेट टू USA, मायग्रेट टू ब्रिटन, देन ऑफकोर्स यू विल बी एबल टू फॉलो दॅट काइंड ऑफ स्पीड. पण इथं तुम्ही सध्या तेवढं घाबरून जाऊ नका. तुमच्या स्पीडनं तुम्ही प्लीज एक वाक्य बोला, एक सिंगल सेंटेन्स अ डे चालेल मला, काय अडचण नाही. तुम्हाला सिंगल सेंटेन्स अ डे मध्ये कम्फर्टेबल झाले, 2 sentences अ डे चालेल मला, काहीच अडचण नाही. अँड दॅट विल मेक यू अ गुड स्पीकर इन इंग्लिश. ठीक आहे, ऑल राईट. सो विथ दिस ऑनलाईन वाले चल रहे पॉज, ऑफकोर्स सगळ्यांनी चल रहे पॉज. Nice. Yes, sir. We will have pause. थँक यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट. पॉज. Yes, sir.